Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003 9763150150। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्हासनगर शहर में भूमिगत सीवर का कार्य बिना कोई योजना के पूरे शहर में सड़कें खोद दी गई है। उल्हासनगर 5 स्थित नेताजी चौक इलाके में जिला अध्यक्ष रोहित साल्वे के नेतृत्व में भूख हड़ताल कर इसका विरोध किया। कांग्रेस के वरिष्ठ नेता हुसैन दलवई ने धरना स्थल का दौरा किया। हालांकि उल्हासनगर शहर में पहुंचने के बाद सड़कों की खराब हालत ने उन्हें इतनी परेशानी में डाल दिया कि उन्हें अपनी गर्दन को सहारा देने के लिए सीट बेल्ट लगानी पड़ी। इस बीच कांग्रेस कार्यकर्ताओं ने वाहन चालकों को बाम और मास्क बांटकर महानगर पालिका प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। हुसैन दलवई ने अपने बयान में कहा कि नागरिक काफी परेशान है क्योंकि न केवल उल्हासनगर शहर में बल्कि मुंबई में भी सड़कें खोदी जा रही है। उल्हासनगर कांग्रेस ने प्रदर्शन के जरिए महानगर पालिका से इन सड़कों की जल्द से जल्द मरम्मत कराने की मांग की है, अन्यथा कांग्रेस ने कड़े विरोध प्रदर्शन की चेतावनी दी है। रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात उपोषण केलं जात आहे, काय सांगा? आपण बघू शकता की उल्हासनगरमध्ये सगळीकडे एका सोबत सगळे रस्त्याचे कामं चालू आहे, पण त्या कामामुळे जो लोकांना त्रास होत आहे म्हणजे असं नाही की आम्हाला पण समजते की कोणतेही विकास काम चालू असते की लोकांना पण त्यामध्ये सहकार्य करावं लागतं, पण 2-2, 2.5 वर्षापासून MMRDAचं काम चालू आहे। जो भूमिगत गटरचा जो अंडरग्राउंड ड्रेनेजचा जो काम आहे तो मनमानी कारभारांनी चालू आहे। ठेकेदारावर कसलंही नियंत्रण नाही, त्याला अटीप्रमाणे रस्ता तसा बनवून द्यायचा आहे, तो बनवत नाही, कोणत्या अधिकाऱ्याचा त्याच्यावर काही हे नाही, अंकुश नाही, आणि यामुळे पूर्ण शहरात एक प्रकारे अचानक कुठे रस्ता खोदण्यात येतो, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत, प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। लोकांच्या आत्ताच मागच्या महिन्यात एका डॉक्टरांनी त्याचा जीव गमावला ॲक्सिडेंटमुळे। कोणतेही हे सुरक्षाचे उपाययोजना करत नाही आहे, तर असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहे। त्याचसोबत आमचे साऊथ ब्लॉकचे पदाधिकारी दीपक गायकवाडजी, अध्यक्ष किशोर धडकेजी हे वारंवार डम्पिंग ग्राउंडच्या इथे जो रस्त्याचा पूर्ण रस्ता खचलेला आहे पाण्यामुळे, तिथे लोकांना जायला त्रास होत आहे। आमचे पदाधिकारी दीपक गायकवाडजी स्वतः दिव्यांग असताना त्यांना एवढा त्रास होत आहे, त्यांनी 15 दिवसापासून ते सांगत आहे, प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून शेवटी आम्हाला उपोषण आणि आंदोलनाशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही बसलेलो आहात। आणि आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील। इथे येत असताना गाडी अशी सरळ चालतच नव्हती, कधी इकडे कधी तिकडे असं मला धरावं लागलं। म्हणजे मला एक काय कळत नाही, ॲट अ टाइम सगळ्या ठिकाणी काम का काढलं गेलेलं आहे। म्हणजे मुंबईत मी मला पाहतो की सगळ्या ठिकाणी अशा रीतीचं काम त्यांनी चालू केलेलं आहे, सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला काम चालू केलंय, ते काम काही नीट होत नाही, तिथे खड्डे त्यातले जात नाहीत, आणि मोठा प्रश्नाचा ज्याचा डम्पिंग ग्राउंडचा आहे त्यांना जायला यायला रस्ताच नाही, त्याची मागणी आमचे विकलांग जे लोक आहेत त्यांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा ते झालेलं नाही। ते इतके जे प्रश्न आहेत, आणि मुख्य म्हणजे पोल्युशन इतकं आहे की प्रचंड पोल्युशन आहे, त्याने लोक आजारी पडतात, लोकांना सर्दी होते, अनेक रोग होतात। या पोल्युशनच्या संबंधाने हे पोल्युशन अशा रीतीचं काम ते अर्धवट ठेवलेलं आहे, ते काम पण पुरं करत नाही, कारण एकाच वेळा काम चालू केलंय आणि मग कॉन्ट्रॅक्टर मनमानी करतात, कारण कॉन्ट्रॅक्टरकडून चिरीमिरी कुणी घेतलेली असते, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर कसल्याही प्रकारचा दबाव नाही, अशी परिस्थिती आहे। ही उल्हासनगर पुरती मर्यादित आहे असं नाही,
सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. मधल्या काळात निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले गेलेले. आता काही कॉन्ट्रॅक्टरने सत्याग्रह केलेला आहे, त्यांना पैसे मिळत नाही म्हणून ते कामं बंद झालेली आहेत. म्हणजे सरकार चालत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्हाला माहिती आहे लाडली बहीण बोलले, आता काही बहिणींना लाडली म्हणत नाही, नावडती म्हणायला लागलेत, त्यांचं बंदच करून टाकलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सरकार धड काय चाललेलं नाही. आपसात तिघांच्या मारामारी चाललेल्या आहेत, एकमेकांचे आमदार फोडण्याचं काम चाललेलं आहे. आणि शिंदे तर फार हैराण आहेत. फडणवीसांचा सगळ्यात नजर जर कुणावर असेल तर शिंदेच्या आमदारांच्या वर आहे. त्यांचे आमदार फोडण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालले आहेत. त्यामुळे हे सरकार नीट काय चालत नाही आहे. आता तुम्ही सरकारचा विषय काढला. आज धनंजय मुंडेने मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. एकीकडे गृहमंत्री म्हणतायत की सत्ता विवेक बुद्धी आणि नैतिकतेला धरून हा राजीनामा दिला, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं ट्विट पाहिलं तर मी आजारी आहे आणि डॉक्टरने मला सल्ला दिला त्याच्यामुळे मी राजीनामा देतो असं. तर फार काम करत होते ते आणि त्यामुळे त्यांना काम करता येत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून त्यांनी राजीनामा दिला का? नैतिकतेच्या प्रश्नावरच त्यांना राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा त्यांनी सहजतेने दिलेला नाही. आजारी असते तर आधीच दिला असता. तो राजीनामा विरोधी पक्षाने काल जो का हंगामा केला आणि हे मागितला, राजीनामा मागितला, तेव्हा अल्टिमेटली त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा त्यांनी खुशीने दिलेला नाही, राजीनामा त्यांचा घेतला गेलेला आहे. सरकारने त्यांना हाकललेला आहे. बरं बाई, एक त्याच्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतोय की धनंजय मुंडे कराड यांच्या खूप जवळचे होते आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपी करावा अशी मागणी जोर धरते. काँग्रेसची नेमकी भूमिका काय? त्यांना सह आरोपी त्या संबंधामध्ये काय जे प्रूफ येतील त्याच्यावर ते सह आरोपी होतील की नाही ते ठरेल. असं त्यांचं काहीच जर नसेल तर ते सह आरोपी कसे होतील, तसं अशी काही डिमांड आम्ही करणार नाही. मुख्य म्हणजे त्यांच्यामुळं म्हणजे माझ्या मागे कुठे ना कुठेतरी आहे म्हणून ही जी दादागिरी चालते, तशीच दादागिरी त्या एक छोटासा मंत्री कोणीतरी झालाय ना, काय नाव त्याचं, फार बोलतो मुसलमानांच्या विरोधी सतत, हा नितेश राणे जे काय बोलतो तो काय म्हणतो, माझ्या मागे कोण आहे, फडणवीस आहेत म्हणून बोलतो. म्हणजे फडणवीसांनी हे ठरवावं की असले फालतू लोकांना घेऊन तुम्ही सरकार कसं काय चालवणार. रोज काही ना काहीतरी मुसलमानांच्या विरोधी बोलत राहणार. आमच्या मोहम्मद पैगंबरांच्या विरोधी ते बोलले. म्हणजे त्यांना कसलेही त्यांना ही नाही, समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणं, लोकांची बेकारी वाढलेली आहे, लोकांना शिक्षण मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे शाळा बंद केलेल्या आहेत. 2000 कोटी रुपये नाहीत म्हणून आम्ही शाळा बंद करतो. अनेक शिक्षकांना काढून टाकलेलं आहे. म्हणजे लोकांना न शिकवण्याचा धंदा चालू केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला 30,000 कोटी कुंभमेळा जो नाशिकला होणार आहे त्याच्यासाठी खर्च केला जाणार आहे. म्हणजे हे सरकार कसं चाललंय ते लक्षात घ्या. हे गरिबांचं सरकार नाही, हे काही लोकांचे खिसे भरणारं सरकार आहे. आणि ते काही लोकांचे खिसे भरता स्वतःचे खिसे भरणारे सरकार आहे. हे सरकार ताबडतोब केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बाई, असं देखील आता चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर जे नाराज आहे छगन भुजबळ, त्यांची वर्णी त्या ठिकाणी लागू शकते. कशाला ते मुंडे हे छगन भुजबळ आज जायला पाहतात. प्रत्येक वेळेला मंत्री झालंच पाहिजे असं काय? मला काय कळत नाही. बरेच वर्ष मंत्री होता तुम्ही आणि त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्ही काय खास काही काम केलंय? ओबीसीचे तरी काही खास काम केलेलं आहे का? असं काहीच नाही. वर्णी लागेल की नाही लागणार, काय तुम्हाला शक्यता काय वाटते, तुमचा अनुभव पाहता? असं या सरकारमध्ये वर्णी लागण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचारी असावं लागतं. ते जे कोण भ्रष्टाचारी असतील ते त्यांची वर्णी लागेल. पीडीओ रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।